मागील भागामध्ये आपण लॉ ऑफ अझम्पशन काय आहे आणि त्याचा वापर करून आपण आपल्या इच्छा कशा पूर्ण करू शकतो हे पाहिलं होतं. आणि लॉ ऑफ अझम्पशन ज्यांनी सांगितलं ते नेव्हिल गोडार्ड, ते कोण होते ते सुद्धा पाहिलं आहे. सो आज मी नेव्हिल गोडार्ड यांची सक्सेस स्टोरी सांगणार आहे. कारण यशस्वी गोष्टी जेव्हा आपण ऐकतो ना, त्यानंतरच आपल्याला प्रेरणा भेटते आणि आपण त्या गोष्टीवरती खूप प्रखरतेने विश्वास ठेवतो. त्यामुळे मी आज सक्सेस स्टोरी सांगणार आहे. पण त्याआधी हॅलो, नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये. सो जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी नेव्हिल गोडार्ड यांची सक्सेस स्टोरी सांगणार आहे. तर ती गोष्ट काय होती, 1943 सालची ही गोष्ट आहे. ठीक आहे. तेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस असा नियम होता की प्रत्येकाने युद्धामध्ये सामील व्हायचं असा US गव्हर्नमेंटने तो नियम काढलेला होता. कारण त्यावेळेस नेव्हिल गोडार्ड हे न्यूयॉर्कमध्ये राहत होते आणि नेव्हिल गोडार्ड यांना लुईजियानाला जायचं होतं ट्रेनिंगसाठी. आता त्यांच्या नावाने पत्र येतं की त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवलं आहे म्हणून आणि त्यांना न्यूयॉर्कमधलं त्यांचं घर आणि त्यांचं कुटुंब, जे त्यांचं दैनंदिन आयुष्य आहे ते सोडून त्यांना युद्धामध्ये सामील होण्यासाठी जायचं आहे, ट्रेनिंगसाठी जायचं आहे. आता ते पत्र आल्यानंतर त्यांना जावं तर लागणारच होतं, कारण तो नियमच होता आणि ते नियमाविरुद्ध त्यांना जाऊन कुठलीही गोष्ट करायची नव्हती. पण त्यांची एक खूप प्रखर इच्छा होती की मला युद्धामध्ये सामील नाही व्हायचं, मला आर्मीमध्ये जाण्यात मला इंटरेस्ट नाही आणि मला माझ्या कुटुंबासोबत राहायचं आहे आणि मला न्यूयॉर्कमध्येच राहायचं आहे, अशी त्यांची खूप तीव्र इच्छा होती. पण ते त्या इच्छेला काहीच करू शकत नव्हते. म्हणून त्यांनी बॅग भरली आणि ते लुईजियानाला जिथे ट्रेनिंग होतं तिथे ते गेले. आता तिथे गेल्यानंतर त्या नियम पाळून जे काही होतं ते तशा प्रकारे त्यांना त्या आर्मीतून बाहेर यायचं होतं. त्यांनी काय केलं, मग तिथे गेल्यानंतर त्यांचे जे सिनियर होते, कमांडिंग ऑफिसर होते, त्यांना एक अर्ज लिहिला की कारणं सांगितली त्याच्यामध्ये की कोणत्या कारणासाठी मला इथे ट्रेनिंग कॅम्पवरती नाही राहायचं आणि मला माझ्या घरी जायचं आहे, न्यूयॉर्कला जायचं आहे, असा त्यांनी प्रॉपर असा अर्ज लिहिला आणि तो अर्ज त्यांनी त्यांच्या कमांडिंग ऑफिसरला पाठवला. त्या कमांडिंग ऑफिसरने काय केलं की रिजेक्ट केलं, म्हणजे त्याला कॅन्सल केलं, त्याला नकार दिला की तू नाही जाऊ शकत आर्मी सोडून, तुला इथे सर्व करावं लागणार, तुझ्या देशासाठी तुला इथे थांबावं लागणार आणि तुला नागरिकत्व हवं आहे तर तुला या युद्धामध्ये सामील होणं गरजेचं आहेच, असं त्यांना नेव्हिल गोडार्डला त्यांनी तसं सांगितलं आणि रिजेक्ट करून टाकलं. ठीक आहे. आणि मग असं झाल्यानंतर त्यांचा हिरमोड झाला. ऑफकोर्स प्रत्येकाला त्यांची गोष्ट इच्छा पूर्ण नाही झाली. मग नेव्हिल गोडार्ड यांना माहिती होतं की मी जो विचार माझ्या मनामध्ये करेल आणि ज्या भावना मी माझ्या मनामध्ये क्रिएट करेल त्या गोष्टी अस्तित्वात घडणार. त्यांनी काय केलं, रोज रात्री जेव्हा ते त्यांची ट्रेनिंग संपायची त्याच्यानंतर कॅम्पमध्ये ते झोपलेले असायचे. कॅम्पमधल्या त्यांच्या बेडवर झोपत असताना ते डोळे बंद करायचे, एक पीसफुल माइंडमध्ये यायचे आणि त्या स्टेटमध्ये आल्यानंतर ते असं व्हिज्युअलाइज करायचे. त्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये ते असं बघायचे की हा जो बेड आहे ज्याच्यावर मी झोपलो आहे तो बेड माझ्या घरातला, न्यूयॉर्कमधल्या घरातला बेड आहे. ठीक आहे, मी न्यूयॉर्कमध्ये माझ्या घरामध्ये सुखात शांतीमध्ये झोपलो आहे आणि मी आराम करतो आहे. आणि मग त्या स्टेटमध्ये तिथे तसं त्यांनी इमॅजिन करायला चालू केलं की मी त्या बेडवरती झोपलो आहे. मग ते असं थोडं करून ते त्यांच्या कल्पनाशक्तीला पुढे घेऊन जायचे. मग मी त्या बेडवरून आता उठलो आहे, मी माझ्या न्यूयॉर्कमधल्या घरामध्ये आहे आणि मग प्रत्येक खोलीमध्ये जाऊन ते काय काय करतात ते सगळं ते त्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये बघायला लागले की या खोलीमध्ये ही फ्रेम लावलेली आहे, या खोलीमध्ये इथे कपाट आहे, त्याच्यानंतर तिथे त्यांच्या घरातल्या व्यक्ती कुठे कुठे झोपतात, या सगळ्या गोष्टी ते कल्पनाशक्तीमध्ये बघायला लागले आणि असं विचार करायला लागले की मी माझ्या न्यूयॉर्कमधल्या घरातच फिरतो आहे. ठीक आहे, सगळ्या खोल्यांमधून फिरतो आहे, असं ते इकडून तिकडून तसं ते इमॅजिन करायला लागले. आणि ते इतकं डिटेल्डमध्ये, म्हणजे एकदम खूप छोट्या छोट्या गोष्टी ते त्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये बघत होते आणि खूप डिटेलमध्ये त्या सगळ्या गोष्टी बघत होते की हा माझ्या घरामध्ये या खोलीला खिडकी आहे आणि त्या खिडकीमधून बाहेर कसं दिसतं, खिडकीतून मी बाहेर बघितल्यानंतर कोणत्या कोणत्या इमारती आहेत त्या सगळ्या त्यांनी बघायला चालू केली. त्या खिडकीतून मी बाहेर बघितल्यानंतर लाल रंगाच्या विटांची एक इमारत आहे, अशा सगळ्या गोष्टी ते कल्पनाशक्तीमध्ये बघायला चालू केले. ठीक आहे, त्यांनी एक दिवस केलं, दुसरं, आणि त्या भावनेमध्ये मग त्यांना ऑफकोर्स आनंद होणार ना की मी न्यूयॉर्कमधल्या घरात आहे म्हणजे मी सुखात आहे, मी खुशीत आहे की हा बाबा मी परत माझ्या कुटुंबासोबत राहतो आहे. त्या भावना ते जगायच्या ॲक्च्युली त्यांच्या कल्पनाशक्तीत. आणि मग तसंच तो विचार करतच त्यांना झोप लागून जायची. मग दुसऱ्या दिवशी उठून त्यांना ट्रेनिंगला जायचं आहे. त्यांची वास्तविकता काय तर ते ट्रेनिंगला जात आहेत आणि ते युद्धासाठी जी काही गरजेची ट्रेनिंग आहे ते त्या कॅम्पवरती आहेत आणि ते सगळं पूर्ण करत आहेत. वास्तविकता त्यांची ही आहे, पण रोज रात्री ते त्यांच्या
कल्पनाशक्तीमध्ये त्यांची इच्छा जगत होते, त्यांचं स्वप्न जगत होते. ठीक आहे, वास्तविकता काहीही असलं तरी आपल्या स्वप्नामध्ये ड्वेल्व होणं म्हणजे आपल्या स्वप्नामध्ये स्वप्नाला एक्सेप्ट करणं आणि त्याच्यात जगणं आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे, हे जेव्हा तुम्हाला येईल ना तेव्हा कोणतीही इच्छा पूर्ण करणं तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जाईल. ठीक आहे, मग त्यांनी पहिल्या दिवशी केलं, दुसऱ्या दिवशी केलं, तिसऱ्या दिवशी केलं, असं रोज रात्री कंटिन्यू त्यांनी सातत्य ठेवलं आणि 8 दिवस कंटिन्यू ती ही गोष्ट करत होते, चिकाटीने ही गोष्ट करत होते. त्यांनी कधीही हा विचार केला नाही, म्हणजे 2 दिवस केलं, 3 दिवस केलं, त्याच्यानंतर त्यांनी हा विचार केला नाही की 3 दिवस मी लॉ ऑफ अझम्पशनला वापरला आणि तरीसुद्धा माझी इच्छा पूर्ण नाही झाली आणि मग ते नकारात्मक झाले, निगेटिव्ह झाले आणि त्यांनी ते करणं सोडून दिलं. असं त्यांनी नाही केलं, कारण त्यांचा 100% विश्वास होता की मी जर अझम्पशन वापरलं तर त्याला थोडाफार काळ लागू शकतो, पण माझी इच्छा ही पूर्ण होणार आहे, या गोष्टीवरती त्यांनी विश्वास होता. सो ते करत राहिले. 8 दिवसांनंतर बरोबर 9व्या दिवशी त्यांना पत्र येतं आणि त्यांचे कमांडिंग ऑफिसर त्यांना बोलवतात. ते तिथे जातात. तिथे गेल्यानंतर कमांडिंग ऑफिसर एकतर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, त्यांना कारणं सांगतात की हे बघ, तू US मध्ये राहतो आणि तुला नागरिकत्व सिटिझनशिप नावाची गोष्ट, एकतर ते US सिटिझन नव्हते, त्यांना नंतर सिटिझनशिप मिळाली. तर तुला नागरिकत्व पाहिजे तर मग तुला हे युद्ध लढणं गरजेचं आहे, नाहीतर तुला सिटिझनशिप भेटणार नाही. तरी पण तुला जायचं आहे का? ते म्हणाले हो, तरी पण मला जायचं आहे. त्याच्यानंतर ते म्हटले की हे बघ, तुला किती चांगली संधी भेटते आहे तुझ्या स्वतःच्या देशासाठी लढण्यासाठी आणि तुला ती पण करायची नाही आहे का? ते म्हटले हो, तरीसुद्धा मला न्यूयॉर्कला जायचं आहे, तरीसुद्धा मला माझ्या घरी जायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक कारण ठेवलं की हे बघ, तू जर घरी निघून जाशील तर लोक तुला म्हणजे डरपोक म्हणतील आणि तुला नावं ठेवतील की तू आर्मी सोडून आला, तुझ्या देशासाठी नाही लढला. तरीसुद्धा जायचं आहे का? नेव्हल गोडार्ड म्हटले हो, मला तरीसुद्धा जायचं आहे. ते त्यांच्या इच्छेवरती, ते त्यांच्या स्वप्नावरती, ते त्यांच्या मतावरती ठाम होते. त्यांना कितीही प्रश्न विचारले तरी प्रत्येक वेळी ते म्हणत होते नाही, मला घरी जायचं आहे. मग त्यांच्या कमांडिंग ऑफिसरनी त्यांना जे काही त्यांची प्रॉपर प्रोसिजर असते त्याप्रमाणे त्यांच्याकडून अर्ज लिहून घेतले आणि मग त्यांना सन्मानाने बाहेर सोडण्यात आलं. आणि मग फक्त 8 दिवसांमध्ये ते त्यांच्या न्यूयॉर्कच्या घरामध्ये आले होते आणि जे काही त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये पाहिलं होतं ते सगळं काही न्यूयॉर्कला आल्यानंतर ते रियालिटीमध्ये जगले. ठीक आहे, अशा खूप अमेझिंग प्रकारे लॉ ऑफ अझम्पशन काम करतं. लॉ ऑफ अझम्पशनमध्ये कोणतीही टेक्निक वापरायची नसते. लॉ ऑफ अझम्पशनमध्ये फक्त अज्युम करायचं असतं, फक्त गृहीत धरायच्या असतात गोष्टी की ऑलरेडी झाल्यात. मला हवा असणारा जॉब ऑलरेडी मला मिळाला आहे, मला हवी असणारी गाडी, घर मला मिळालं आहे आणि मी त्या कल्पनेमध्ये खूप खुश आहे, त्याच्या भावना होतणं गरजेचं असतं. ठीक आहे, ही सक्सेस स्टोरी आपल्याला खूप मोटिवेट करणारी आहे, प्रेरणादायी आहे आणि या स्टोरीवरून आपल्याला कळालं असेल की ॲक्च्युली लॉ ऑफ अझम्पशन कसं काम करतं. ठीक आहे, आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.